मित्रांनो नमस्कार. तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे अक्षय टेक मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काही आपण घरकुलासाठी जे फॉर्म भरले होते, या फॉर्मचे लिस्टमध्ये नाव कसे चेक करायचे, ही लिस्ट कशी डाउनलोड करायची, ही लिस्ट कशी बघायची, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि मी सांगितलेल्या स्टेप बाय स्टेप फॉलो करा, तरच तुमची लिस्ट तुम्हाला डाउनलोड करता येईल. जर तुम्ही व्हिडिओ स्किप केला तर लिस्ट तुम्हाला डाउनलोड करता येणार नाही. चला तर मित्रो, व्हिडिओला सुरुवात करूया. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सर्वात अगोदर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मित्रो, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला मेन मेनू यानंतर हे 3 डॉटवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. या वेबसाईटची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो, तिथून तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर असा इंटरफेस येईल. असा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला आवाज सॉफ्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आवाज सॉफ्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला रिपोर्ट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे. रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट, सोशल प्रोग्रेस रिपोर्ट, GIS रिपोर्ट, सेक रिपोर्ट, FMC रिपोर्ट, त्यानंतर गव्हर्नन्स रिपोर्ट, सोशल ऑडिट रिपोर्ट हे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी शोधायचं आहे आणि बेनिफिशरी यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला तुमचे राज्य या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे आणि तालुका सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तुमचे जे काही गाव आहे या गावाचे नाव या ठिकाणी तुम्हाला शोधून या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. तुमचे गाव आणि तालुका आणि हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी वर्ष या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहेत. आपण वर्ष इथं 2024 2025 हे या ठिकाणी सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर यामध्ये तुम्हाला एक स्कीम या ठिकाणी निवडायची आहे. तर आपण प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ही स्कीम या ठिकाणी निवडतो. तुम्ही जर अजून कोणत्या स्कीममधून जर अर्ज भरला असेल तर तुम्ही या ठिकाणी तुमची सर्व स्कीम बघून या ठिकाणी बघू शकता. या अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट करून तुमची स्कीम तुम्ही निवडू शकता. तर आपल्याला येथे प्रधानमंत्री आवास योजना ही स्कीम या ठिकाणी आपण निवडणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, आपण प्रधानमंत्री आवास योजना ही स्कीम या ठिकाणी निवडणार आहोत, जी ग्रामीण म्हणून आहे. त्यानंतर तुम्हाला इथे खाली हा कॅप्चा जो आहे, हा कॅप्चा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. येथे तुम्हाला प्लस मायनस काही येऊ शकते, त्यामुळे तुम्हाला व्यवस्थित बघून हा कॅप्चा या ठिकाणी टाकून सबमिट या ऑप्शनवर या ठिकाणी क्लिक करायचे आहे. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा जी काही लिस्ट आहे ती लिस्ट तुमच्यासमोर डाउनलोड करण्यासाठी या ठिकाणी येऊन जाईल. तुम्ही इथे बघू शकता, तुम्हाला डाउनलोड एक्सेल आणि डाउनलोड PDF अशा पद्धतीने ही तुमची लिस्ट या ठिकाणी येऊन जाईल. तर आपल्याला डाउनलोड PDF या ऑप्शनवर या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे आणि ही PDF तुम्हाला या ठिकाणी डाउनलोड करायची आहे. ही PDF डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ते तुमचे नाव या लिस्टमध्ये या ठिकाणी बघू शकता. या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम तुमचे नाव दिसून येईल. त्यानंतर तुमची जी स्कीम आहे, प्रधानमंत्री आवास योजना असेल, रमा योजना असेल, जी काही योजना आहे ती योजना तुम्हाला त्यानंतर दिसून येईल. त्यानंतर तुम्ही अर्ज केव्हा केला, तुमचा अर्ज केव्हा अप्रूव्ह झाला, तुम्हाला कोणत्या स्कीममार्फत पैसे आले, तुम्हाला किती पैसे आले, तुम्हाला किती चेक तुमचे पास झाले, तुमचा पूर्ण तुम्हाला घरकुल किती भेटणार आहे, याची सर्व माहिती या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळून जाईल. मित्रांनो, तसेच या ठिकाणी तुम्हाला कोणत्या साली तुम्ही अर्ज केला होता, कोणत्या तारखेला अर्ज केला होता, तुमचा अर्ज केव्हा मंजूर झाला, अशी संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला दिसून येईल. अशा पद्धतीने मित्रांनो, तुम्ही तुमच्या घरकुलाची यादी तुमच्या मोबाईलवर गावानुसार डाउनलोड करू शकता. तुम्ही ही यादी एक्सेल फाईलमध्ये डाउनलोड करू शकता किंवा PDF फाईलमध्ये डाउनलोड करू शकता. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला कृपया सबस्क्राईब करा.